2 दिवस मी ब्लॉग टाकला नाही. त्याचं कारण म्हणजे देवांशला बरं नव्हतं वाटत आणि त्यामुळे माझी काही इच्छाच झाली नाही ब्लॉग टाकायची, म्हणून मी 2 दिवस ब्लॉगच टाकला नव्हता. मी कळंबोलीला गेली होती आणि त्या दिवशी माझ्या छोट्या काकीने मला अचानक एक सरप्राईज गिफ्ट दिला आणि तोच मी तुम्हाला दाखवते. ती गेली होती डीमार्टला आणि तिने माझ्यासाठी ही कढई आणली होती. असं कोणी जेव्हा अचानक एक सरप्राईज गिफ्ट देते ना, तेव्हा खरंच खूप छान वाटतंय. कढई खरंच खूप छान आहे आणि मला ती खूप आवडली. तर आज होती गुरुपौर्णिमा, त्यामुळे दुपारी मी जाणार होती स्वामींच्या मठामध्ये. खिडकीतनं बाहेर बघितलं तर ही माव काय करते ते तिच्या मानेला मला वाटतं खाज आली होती आणि ती मान खाजवत होती अशी. आता आम्ही स्वामींच्या मठामध्ये पोचलो. मी आली होती तळोजा मजकूर येथील स्वामी समर्थांच्या मठामध्ये. छान असं स्वामींचं दर्शन घेतलं. मठ खूप जास्त मोठा आहे. आतमध्ये ना छोट्या छोट्या अनेक मूर्त्या आहेत. मग ना एक एक करून सर्व मूर्तींचं दर्शन घेतलं. आज वातावरण पण खूप छान होतं. स्वामींच्या मूर्तीपासून सुरुवात केली. दर्शन घेतल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटत होतं. इथं महिलांना गाणी वगैरे बोलत होत्या, काय भजन वगैरे चालू होते. इथं महादेवाची पिंडसुद्धा आहे, मी तिथला पण दर्शन घेतला. आणि बाहेर आल्यावर दत्तगुरूंची मूर्तीसुद्धा आहे. बाहेर इतकं छान हिरवंगार सगळीकडे झालं होतं ना. नंतर आम्ही जेवण केला. जेवणात असा काही मेनू होता. संध्याकाळी जेवणात बनवलेली वडी आणि भाजी आणि मस्त असं जेवण केलं. असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला जर माझे व्लॉग बघायचे असतील ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.